Good afternoon, everybody. Basic science, chemistry. केमिस्ट्री सब्जेक्ट कोड आहे 2202. टॉपिक नेम केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. तर त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघितलं होतं की इलेक्ट्रोलिसिस. तर त्याचे इलेक्ट्रोलिसिसचे टाइप्स पहिले होते. दोन टाइप्स होते, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोलिसिस अँड निगेटिव्ह इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉन लॉस अँड गेन. जर दोन ॲटम डिसिमिलर ॲटम, दोन भिन्न वेगवेगळे ॲटम जेव्हा एकत्र येतात त्यावेळी आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी एखादा ॲटम आपल्याकडे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, म्हणजेच आपण त्याला लॉस करणे म्हणतो. आणि दुसरा आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याने दिलेले इलेक्ट्रॉन घेऊन आपला ऑक्टेट पूर्ण करतो, त्याला गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो आपण. म्हणजेच इलेक्ट्रॉनची देवाण आणि घेवाण केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोलिसिस असे म्हणतो. त्याचे दोन प्रकार पहिले होते की पॉझिटिव्ह इलेक्ट्रोलिसिस आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोलिसिस. आता पॉझिटिव्ह इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, तर एखादा ॲटम आपल्याकडले इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो आपला ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी. समजा एखाद्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर तो काय करतो, आपले इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमला इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. जेवढे इलेक्ट्रॉन देतो तेवढे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतात. आपण एक्झाम्पल बघितलेले, सोडियमचा बघितलेला आहे. सोडियमचा अणुक्रमांक 11, इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. हे मागील लेक्चर आपण बघितलेलं आहे. तर लास्टच्या कक्षामध्ये जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो सोडियम काय करतो, आपला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो, कारण की त्याला लास्टच्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करायचे आहेत, ऑक्टेट पूर्ण करायचा आहे. त्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉन द्यावा लागतो. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन आपल्याकडला दुसऱ्या ॲटमला इलेक्ट्रॉन देतो. त्यामुळे त्या 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्या सोडियमवरती 1 पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि एक्झाम्पल आपण क्लोरीनचं पण बघितलेलं आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोलिसिसमध्ये, की क्लोरीनच्या शेवटच्या कक्षामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. टोटल अणुक्रमांक आहे त्याचा 17 आहे. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि उर्वरित जे 7 इलेक्ट्रॉन आहेत ते शेवटच्या कक्षेत आहेत. तर त्या क्लोरीनला 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळे क्लोरीन काय करतो की सोडियमनं जे इलेक्ट्रॉन दिलेला आहे तो 1 इलेक्ट्रॉन घेतो. आपण पाहिलेला आहे हा सोडियम आहे, अणुक्रमांक 11, इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण जवळ 8, 1. हा क्लोरीन आहे, अणुक्रमांक 17, 2, 8, 7. तर शेवटच्या कक्षेत 8 ठेवण्यासाठी हा सोडियम काय करतो, 1 इलेक्ट्रॉन देतो क्लोरीनला. त्यामुळे 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे सोडियमवरती 1 पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्यामुळे त्याची इलेक्ट्रोलिसिस किती आहे, +1. आणि हा क्लोरीन काय करतो, 1 इलेक्ट्रॉन दिलेला घेतो. त्यामुळे शेवटच्या कक्षेत त्याच्या 7 आहेत, तिथं 8 इलेक्ट्रॉन होतात आणि त्याचे ऑक्टेट पूर्ण होते. 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती 1 मायनस चार्ज येतो आणि याच्यावरती 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे प्लस चार्ज येतो. ठीक आहे. त्यामुळे याची +1 आहे, त्याची -1 इलेक्ट्रोलिसिस हे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. त्यानंतर आपण फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड मॉलिक्यूल बघितला होता. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड मॉलिक्यूल देखील बघितला होता. आता आपण तिसरा मॉलिक्यूल बघू, फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड. फॉर्मेशन ऑफ calcium chloride CaCO2 म्हणतो आपण त्याला. तर आता कॅल्शियम क्लोराईड मॉलिक्यूल कसा तयार होतो, तर याच्यामध्ये 1 कॅल्शियम आहे आणि 2 क्लोरीन आहे. ठीक आहे. तर 1 कॅल्शियम आणि 2 क्लोरीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून कॅल्शियम क्लोराईड मॉलिक्यूल तयार होतो. आता तो कसा होतो, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण कशी त्याच्यामध्ये होती ते आपण या ठिकाणी बघू. हा कॅल्शियम आहे, अणुक्रमांक आहे 20, ॲटॉमिक नंबर 20 आहे. इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण 2, 8,
इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 8 आणि उर्वरित शेवटच्या कक्षेमध्ये 2. आता 2 इलेक्ट्रॉन त्याला नको आहे, प्लस हे 2 इलेक्ट्रॉन आपण या ठिकाणी दाखवून क्रॉस मार्कने, प्लस 2 क्लोरीन आहे, हा एक क्लोरीन आहे आणि हा एक क्लोरीन आहे. क्लोरीनचा अणू काय आहे, ॲटॉमिक नंबर प्रत्येक क्लोरीनचा अणू आहे 17, वर्गीकरण 2 8 7 येणार. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या 8 आणि शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. हे 7 इलेक्ट्रॉन आपण या ठिकाणी दाखवू. हे 2 4 6 आणि 7 याची दाखवू आपण 2 4 6 7. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा कॅल्शियमच्या शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते क्रॉस मार्क आपण इथे दाखवलेले आहे. त्याला लास्टच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन करण्यासाठी आपले 2 इलेक्ट्रॉन नको आहेत, तो दुसऱ्याला लॉस करतो, देऊन टाकतो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी. त्यामुळे त्याच्यामध्ये 2 पॉझिटिव्ह चार्ज येतात. आणि क्लोरीन, प्रत्येक क्लोरीनला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. क्लोरीनचा अणू आहे 17, इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण आहे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि लास्टच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर ते 7च्या ठिकाणी ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये होतील. तर ते 1 इलेक्ट्रॉन होण्यासाठी प्रत्येक क्लोरीन, ईच क्लोरीन गेन 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम कॅल्शियम ॲटम, की प्रत्येक क्लोरीन ॲटम हा कॅल्शियम कडून 1 इलेक्ट्रॉन घेतो. हा 1 इलेक्ट्रॉन आहे तो या ठिकाणी जाईल, ह्याचा इथे जाईल आणि याचा या ठिकाणी जाईल. हे दोन्ही इलेक्ट्रॉन या ठिकाणी जातील. तर काय होते बघा रिएक्शनमध्ये, Cl2 प्लस Cl मायनस आणि Cl मायनस, म्हणजेच काय Cl प्लस 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 2Cl मायनस, म्हणजेच काय आहे CaCl. त्यालाच आपण काय म्हणतो कॅल्शियम क्लोराईड. परत एकदा समजेल बघा, एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे एक मायनस चार्ज आलेला आहे याच्यावर. दोन 8 8 तर परत समजा फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराइड. कॅल्शियम क्लोराइड Ca म्हणजे कॅल्शियम, Cl म्हणजे क्लोराईड, 2 क्लोरीन मॉलिक्यूल आहे, त्याला कॅल्शियम क्लोराइड म्हणतो. तर त्याच्यामध्ये 1 कॅल्शियम आहे आणि 2 क्लोरीन मॉलिक्यूल आहेत, ॲटम आहेत. तर या ठिकाणी बघा हा कॅल्शियम आहे, अणू काय त्याचा 20, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि उर्वरित जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते शेवटच्या कक्षेमध्ये आपण दिलेले आहेत. तर ते 2 इलेक्ट्रॉन आपण इथे क्रॉस मार्कने दाखवलेले आहेत कॅल्शियमचे. त्यानंतर 2 क्लोरीन ॲटम आहेत, हा एक क्लोरीन आहे आणि हा एक क्लोरीन आहे. प्रत्येक क्लोरीनचा अणू आहे 17 पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत, टोटल 10 इलेक्ट्रॉन झाले आणि उर्वरित जे 7 इलेक्ट्रॉन आहेत ते शेवटच्या कक्षेमध्ये. तर ते 7 इलेक्ट्रॉन आपण या ठिकाणी डॉटेड लाईनने दाखवलेले 2 4 6 आणि 7. ह्या क्लोरीनचे बघा 2 4 6 आणि 7, म्हणजे प्रत्येक क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. कारण की एक इलेक्ट्रॉन प्रति क्लोरीनला मिळालं, त्यांच्या लास्टच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन होतील आणि त्यांचं ऑक्टेट पूर्ण होईल. आता कॅल्शियमला 2 इलेक्ट्रॉन नको आहेत आणि 2 क्लोरीनला एक इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. त्यामुळे कॅल्शियम 2 इलेक्ट्रॉन आपण काय करतो, लॉस करतो, देतो. 2 क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन देतो. आता हा एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला जातोय आणि हा एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला जातोय. मग कॅल्शियमला 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे, लॉस केल्यामुळे त्याच्यावरती किती पॉझिटिव्ह चार्ज आले, 2.
जेवढे इलेक्ट्रॉन लॉस करणार तेवढे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. आता प्रति क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतलाय बघा, इथे आहे बघा. आता क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन झाले? 2 4 6 आणि 2 8. इथे 8 झालेले आहे, त्यामुळे शेवटचा ऑक्टेट त्याचा पूर्ण झालेला आहे. आता प्रत्येक क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती एक मायनस चार्ज आला. हे एक मायनस चार्ज आला, एक मायनस चार्ज आला. ठीक आहे. इथं आपण दाखवलेला आहे 2 Ca2 प्लस 2 Cl आहे, 1 आणि 2, त्यामुळे 2 Cl मायनस चार्ज प्रतिकार. ठीक आहे. आता दोन्ही वरती काय आहे? त्याच्यात 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि 2 Cl चे एक असे 2 निगेटिव्ह चार्ज आहेत, म्हणजे इक्वल चार्ज आहे. इथे 2 Cl चे एक म्हणजे 2 मायनस चार्ज झाले आणि इथं 2 प्लस, त्यामुळे इक्वल आणि अपोजिटली चार्ज आयन्स काय होतात? कंबाईन होतात बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन्हीच्या मध्ये 2 इक्वल चार्ज आहेत, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह 2 आहेत, तिकडे 2 क्लोरीन मध्ये एक मायनस असे 2 मायनस चार्ज आहेत टोटल. तर ते दोन्ही ऑपोजिट आहेत, ते कंबाईन होतात आणि त्याच्यापासून न्यूट्रल मॉलिक्युल कॅल्शियम क्लोराईड तयार होतात. परत एकदा सांगतोय बघा, लक्ष द्या. कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियमचा अणू काय 20 इलेक्ट्रॉनचा वर गेला. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि उर्वरित लास्टच्या कक्षेमध्ये. ठीक आहे. तर लास्टच्या कक्षेमधले 2 इलेक्ट्रॉन इथं आपण डॉटेडने दाखवले क्रॉसने. क्लोरीन 2 क्लोरीन आहे. क्लोरीनचा अणू काय 17, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या 8 इलेक्ट्रॉन आणि उर्वरित 7 इलेक्ट्रॉन. तर 7 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत इथे दाखवलेले 2 4 6 आणि 7. इथे तसेच 7 इलेक्ट्रॉन दाखवलेले. प्रत्येक क्लोरीनला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. एक इलेक्ट्रॉन आला तर 8 इलेक्ट्रॉन होतील आणि त्यांचा ऑक्टेट पूर्ण होईल. तर हा एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी गेलेला आहे, शिफ्ट झालेला आहे. तर याने 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, प्रत्येकाला एक दिलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये 2 पॉझिटिव्ह चार्ज आले कॅल्शियमवर आणि क्लोरीन 2 क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतला आहे, त्यामुळे प्रत्येकावरती एक मायनस चार्ज आलेला आहे. त्यामुळे दोन्ही कॅल्शियमचे 2 पॉझिटिव्ह चार्ज आणि 2 क्लोरीनमध्ये एक निगेटिव्ह चार्ज, असे 2 निगेटिव्ह चार्ज म्हणजे इक्वल आणि अपोजिटली चार्ज आयन्स आहेत, ते कंबाईन होतात आणि त्याच्यापासून न्यूट्रल कॅल्शियम क्लोराईड मॉलिक्यूल तयार होतात. त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघू आता. हे तुम्ही पहिल्यांदा रिएक्शन लिहून घ्या, त्यानंतर मी आता तुम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं लिहून देतोय, ते लिहून घ्या. In CaCl2, one atom of calcium combines with two atoms of chlorine. CaCl2 मध्ये 1 ॲटम हा कॅल्शियमचा आहे, तो कोणाशी कंबाईन झालाय? 2 क्लोरीन ॲटमशी कंबाईन झालाय. ते 2 क्लोरीन ॲटम आहेत. कॅल्शियम ॲटम atomic number 20. Electronic configuration atomic number 70.
कॉन्फिगरेशन कॉन्फिगरेशन 287 कॅल्शियमचा काय बेस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दोन पहिल्या कक्षेत 2 दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहे तिसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि चौथ्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन टोटल 20 आहे त्याचप्रमाणे क्लोरीन ॲटम आनंद 79 आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा पहिल्या कक्षेत 2 दुसऱ्या कक्षेत 8 आणि शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत ठीक आहे these 2 electrons in the formation of calcium fluoride molecule calcium fluoride molecule calcium atom losses 2 valence electrons 2 valence electrons losses 2 valence electrons to give plus 2 charge to give plus 2 charge this काय झालं बघा कॅल्शियम क्लोराइड मॉलिक्यूल मध्ये कॅल्शियम ॲटम लॉसेस 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स कॅल्शियम नामने 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लॉस केले त्यामुळे त्याच्यावरती +2 चार्ज आलेला आहे या नोट्स लिहून घ्या याच्या पुढचा भाग आहे तो लिहून देतोय मी these 2 electrons are these 2 electrons are transferred from calcium atom to chlorine atom calcium atom to chlorine atom calcium atom to chlorine atoms each chlorine atom each chlorine atom gains 1 electron gains 1 electron and for -1 charge -1 charge these equal and oppositely charged ions oppositely charged ions कोणकोणते Ca2+ आणि कुठला आहे and 2Cl-
Ca2 plus आणि 2Cl minus equal and automatically charged ions combine together by electrostatic force of attraction to give neutral calcium chloride molecule. काय सांगितलं आहे की कॅल्शियमचे दोन इलेक्ट्रॉन लॉस केलेले आहेत. 2 इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम कॅल्शियम ॲटम टू क्लोरीन ॲटम्स. की कॅल्शियमचे दोन इलेक्ट्रॉन लॉस केलेले आहेत. ते दोन इलेक्ट्रॉन दोन क्लोरीननी एक एक इलेक्ट्रॉन त्याच्यातला घेतलेला आहे. ईच क्लोरीन ॲटम गेन्स 1 इलेक्ट्रॉन. ईच म्हणजे प्रत्येक क्लोरीन ॲटमनं एक एक इलेक्ट्रॉन काय केलेला आहे गेन केलेला आहे घेतलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक क्लोरीन वरती कुठला चार्ज आला एक एक मायनस चार्ज आलेला आहे. दिस इक्वल आता दोन क्लोरीन वरती एक एक मायनस चार्ज आहे त्यामुळे टोटल 2 मायनस चार्ज आले आणि कॅल्शियम वरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत. असे काय म्हणतात आपण दिस इक्वल आणि अपोजिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे इक्वल म्हणजे प्रत्येकामध्ये 2 चार्ज आहेत आणि अपोजिटिव्ह मतलब कारण की विरोधात इकडे प्लस आहे कॅल्शियम वर आणि क्लोरीन वरती 2 क्लोरीन मध्ये एक एक मायनस चार्ज आहे. त्याच्यावरती इक्वल अँड अपोजिटली चार्ज आयन्स हे बघा Cl+ आणि 2 Cl मायनस. Cl वरती मायनस आहे टोटल 2 Cl आहेत त्यामुळे 2 मायनस चार्ज असतात त्याचे. असे इक्वल अँड अपोजिटली चार्ज आयन्स कंबाईन टुगेदर. कंबाईन म्हणजे एकत्र येतात कशामुळे बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे आणि त्याच्यापासून एक न्यूट्रल मॉलिक्यूल तयार होतो त्याला आपण कॅल्शियम क्लोराईड मॉलिक्यूल असे म्हणतो. ठीक आहे. हे लिहून घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण. नेक्स्ट पॉइंट बघू. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोलाइट कंपाउंड्स. Characteristics of कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय वैशिष्ट्ये. कोणाची वैशिष्ट्ये बघायची आपल्याला तर इलेक्ट्रोलाइट कंपाउंडची. जी इलेक्ट्रोलाइट बॉन्ड मधून जे कंपाउंड तयार झालेले आहे किंवा आयनिक बॉन्ड मधून जे कंपाउंड झालेले आहे म्हणजे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड किंवा आयनिक बॉन्ड कशा म्हणतो आपण इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. एखादा ॲटम इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन घेतो तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण जे झालेले आहे त्याच्यातून जे कंपाउंड तयार झालेले आहेत बॉन्ड तयार झालेला आहे त्याला इलेक्ट्रोलाइट कंपाउंड म्हणतो. आपण एक्झाम्पल NaCl म्हणतो. NaCl म्हणजे काय सोडियम क्लोराईड मीठ म्हणतो आपण त्याला. तर ते एक जनरली एक्झाम्पल आहे त्याचं इलेक्ट्रोलाइट कंपाउंडचं. अशा पद्धतीचे जे कंपाउंड तयार झालेले आहे इलेक्ट्रॉन एखादा देतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन घेतो आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार झालेला आहे तो बॉन्ड असणार किंवा आयनिक बॉन्ड असणार आहे आणि त्या कंपाउंडला आपण इलेक्ट्रोलाइट कंपाउंड असे म्हणतो. तर त्या सर्व कंपाउंडची वैशिष्ट्ये सर्वसाधारण काय असणार आहे तर ते आपण क्रमाने बघू. फर्स्ट नंबर बघू. Ionic compounds dissolved in solvent. Ionic compounds
ionic compounds dissolved in solvent and they conduct electric current पहिलं वैशिष्ट्य काय आहे की आयोनिक कंपाऊंड जे आहे डिझॉल्व्ड म्हणजे काय विरघळणे पाण्यात एखादी वस्तू टाकल्यानंतर ती विरघळते त्याला काय म्हणतो आपण डिझॉल्व्ड होणे ठीक आहे तर डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट म्हणजे जे मीडियम वापरलेलं आहे पाणी वगैरे मग त्या पाण्यामध्ये ते कंपाऊंड काय होतात डिझॉल्व्ड होतात अँड ते कंडक्ट इलेक्ट्रिक करंट कंडक्ट म्हणजे वाहने कंडक्ट या शब्दाचा अर्थ काय वाहने तर त्या द्रावणामधून काय होतं की इलेक्ट्रिक विद्युतधारा काय होतात पास होतात त्याला आपण कंडक्ट इलेक्ट्रिक करंट असे म्हणतो ठीक आहे आयोनिक कंपाऊंड जे आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक कंपाऊंड जे आहेत ते पाण्यामध्ये काय होतात डिझॉल्व्ह होतात विरघळतात आणि त्याच्यातून विद्युतधारा काय होतात पास होतात असं त्याचं एक वैशिष्ट्य आहे सेकंड बघा काय आयोनिक कंपाऊंड ह्या आयोनिक compounds have high melting and boiling points high melting and boiling points and they are non-volatiles ठीक आहे तर आयोनिक कंपाऊंड जे आहे यांचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे जास्त आहे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय तर एखादा स्थायी पदार्थ जो आहे सॉलिड स्टेट म्हणतो आपण त्याला स्थायी पदार्थ तर तो जर स्थायी पदार्थाला उष्णता दिली आता हा काय इलेक्ट्रॉनिक कंपाऊंड आहे समजा तर याला उष्णता दिली तर जेव्हा ज्या टेम्परेचरला हा स्थायी स्थितीतून द्रव स्थितीमध्ये येतो सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट तर त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो त्याचा मेल्टिंग पॉइंट तर एखादा पदार्थ वितळतो त्या वितळण्याच्या टेम्परेचरला काय म्हणतो मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय तर एखादा पदार्थ द्रव स्थितीमध्ये असेल लिक्विड स्टेट आणि त्याला जर टेम्परेचर दिलं उष्णता दिली आणि ती उष्णता इथपर्यंत द्यायची की तो उकळला पाहिजे ज्या टेम्परेचरला तो उकळतो त्या पॉइंटला काय म्हणतो आपण त्याचा बॉइलिंग पॉइंट असे म्हणतो त्या टेम्परेचरला त्याचा काय म्हणतो बॉइलिंग पॉइंट म्हणजेच काय स्थायी रूपातला पदार्थ द्रव स्थितीत आणणे त्याला मेल्टिंग पॉइंट होतो त्या टेम्परेचरला आणि द्रव पदार्थाला उष्णता दिली असता तो उकळतो आणि त्या उकळण्याच्या टेम्परेचरला काय म्हणतो त्याचं बॉइलिंग पॉइंट तर आता आयोनिक कंपाऊंड जे आहे इलेक्ट्रॉनिक कंपाऊंड त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट कसा हाय आहे जास्त आहे त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जास्त आहे अँड दे आर नॉन व्होलाटाइल्स म्हणजे काय व्होलाटाइल म्हणजे कमी टेम्परेचरला त्याचं वाफेत रूपांतर होऊन निघून जाते एक्झाम्पल तुम्हाला पेट्रोल माहिती आहे पेट्रोल उघड्यावर ठेवल्यानंतर काय होत आहे त्याचं वाफेत रूपांतर होऊन निघून जाते तर ही कंपाऊंड कसे आहेत सगळे नॉन व्होलाटाइल्स आहेत NaCl माहिती आहे तुम्हाला सोडियम क्लोराईड ते जर बाहेर उघड्यावर ठेवलं तर त्याचं वाफेत रूपांतर होऊन जाते का तर जात नाही म्हणजेच कसे आहेत नॉन व्होलाटाइल्स ते हाय त्या टेम्परेचरला वाफेत रूपांतर होऊन सहजासहजी जात नाही म्हणून त्याला आपण नॉन व्होलाटाइल्स म्हटलेलं आहे थर्ड पॉइंट बघा दे आर soluble in polar solvent like water soluble in polar solvent like water so and
colors solvent like benzene. तर काय सांगते की ती पोलर सॉल्व्हेंट लाईक वॉटर पाण्यामध्ये कसे आहे की सोल्युबल आहे म्हणजे इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड पाण्यात टाकले की ते विरघळतात. आता मीठ तुम्हाला माहिती आहे NaCl ते पाण्यामध्ये टाकलं ते विरघळते म्हणून त्याला काय म्हणतो आपण सोल्युबल. अँड इनसोल्युबल म्हणजे नाही विरघळणे. इनसोल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हेंट लाईक बेंझीन. तर आता बेंझीन जे आहे बेंझीन तुम्ही शब्द ऐकला असेल किंवा बघितला असेल प्रयोगशाळेमध्ये तर त्या बेंझीन मध्ये जर ती इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड टाकली तर ती इनसोल्युबल आहे विरघळत नाही. बेंझीन मध्ये इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड विरघळत नाही तर कशामध्ये विरघळतात पाण्यामध्ये वॉटरमध्ये विरघळतात. आता पोलर काय म्हटलेला आहे तर पोलर म्हणजे वॉटर म्हणजे कोण H2 याच्यात कार्बन कुठे आहे काय नाही कार्बन आहे म्हणून त्याला आपण पोलर सॉल्व्हेंट म्हणतो. आणि नॉन पोलर म्हणजे काय बेंझीन म्हणजे काय C6H6 याच्यामध्ये कार्बन आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो नॉन पोलर असे म्हणतो. ठीक आहे पोलर आपण वॉटरला म्हणतो आणि बेंझीनला नॉन पोलर असे म्हणतो. तर इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड आहे ते पाण्यामध्ये विरघळतात बेंझीन मध्ये विरघळत नाही आहे. चौथा पॉइंट काय बघा their binding energy is very high. Their binding energy is very high. Their binding energy is very high. तर इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड जे आहेत ते एकमेकांना असे घट्ट पकडून ठेवतात. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे NaCl त्या दोघांचा जो बॉन्ड आहे Na ला क्लोरीनला घट्ट पकडलेला आहे क्लोरीनने Na ला घट्ट पकडलेला आहे. त्या दोघांच्या मध्ये जे बाइंडिंग एनर्जी आहे बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग आहे ते एकमेकांना सहजासहजी सोडून देते. मीठ बघा पटकन पाण्यात टाकलं आणि लगेच विरघळते काय किंवा सहजासहजी विरघळत नाही ते आपल्याला स्टर करावं लागतं तर ते विरघळते. त्यामुळे त्यांची बाइंडिंग एनर्जी कशी आहे वेगळी आहे. दे गिव्ह आयोनिक रिएक्शन्स. असं पण काय दे गिव्ह ionic reactions. आता हे जे कंपाऊंड आहे ते आयोनिक रिएक्शन दाखवतात. आयोनिक रिएक्शन म्हणजे काय कॅटायन्स एनायन्स. ज्यावेळी NaCl आपण पाण्यामध्ये टाकतो NaCl हे ज्यावेळी पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी त्याच्यापासून तयार काय होतं Na+Cl-. Na+ ला आपण कॅटायन म्हणतो कारण त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि Cl- ला एनायन्स म्हणतो कारण त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे म्हणजे इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड कसे आहेत आयोनिक रिएक्शन दाखवतात. दे गिव्ह आयोनिक रिएक्शन्स. आयोनिक म्हणजे काय आयन्स तयार होतात. आयन्स तयार होतात म्हणजे काय एकावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्यावरती निगेटिव्ह चार्ज. ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याला कॅटायन्स म्हणतो ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो त्याच्यावरती त्याला आपण एनायन्स असे म्हणतो. ठीक आहे पुन्हा बघा काय काय सांगताय वैशिष्ट्य आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व्ड इन सॉल्व्हेंट अँड दे कंडक्ट इलेक्ट्रिक करंट. आता जेवढे आयोनिक कंपाऊंड आहेत किंवा इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड आहेत ते सॉल्व्हेंट मध्ये काय होतात विरघळतात. डिझॉल्व्ड होणं म्हणजे काय विरघळणे आणि दे कंडक्ट इलेक्ट्रिक करंट आणि त्याच्यातून विद्युतधारा पास होते. सेकंड काय आयोनिक कंपाऊंड्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट अँड दे आर नॉन व्होलाटाइल. आता आयोनिक कंपाऊंड म्हणजे कुठली इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड जे आहे त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे जास्त आहे. स्थायू रूपांना उष्णता दिली असता एखाद्या पदार्थाला उष्णता दिली असता तो द्रव रूपात जातो त्याला त्याचं काय म्हणतो मेल्टिंग पॉइंट म्हणतो. आणि त्या द्रवाला उष्णता दिली असता तो जेव्हा उकळतो त्या टेम्परेचरला आपण त्याचा बॉइलिंग पॉइंट असे म्हणतो. आणि आयोनिक कंपाऊंड कसे आहेत नॉन व्होलाटाइल आहेत. हाय त्या टेम्परेचरला उघड्यावरती ठेवले असतात त्याचं वाफेत रूपांतर होऊन ते सहजासहजी निघून जात नाहीत. पेट्रोलच्या प्रमाणात उघड्यावर ठेवल्यानंतर वाफेत रूपांतर होऊन निघून जाते तसे कंपाऊंड निघून जात नाही म्हणून त्याला आपण नॉन व्होलाटाइल म्हटलेलं आहे. तिसरा पॉइंट दे आर सोल्युबल इन पोलर सॉल्व्हेंट लाईक वॉटर. ही पाण्यामध्ये काय आहे आयोनिक कंपाऊंड सगळे विरघळतात अँड इनसोल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हेंट लाईक बेंझीन आणि बेंझीन मध्ये ती विरघळत नाही आहे. चौथा पॉइंट देअर बाइंडिंग एनर्जी इज व्हेरी हाय की आयोनिक कंपाऊंड जे किंवा इलेक्ट्रॉनिक
जास्त आहे, व्हेरी हाय म्हटलेलं आपण, हाय म्हणजे जास्त. पाचवा पॉईंट आहे दे गिव्ह आयोनिक रिॲक्शन्स, त्या आयोनिक रिॲक्शन्स दाखवतात, कारण की ती जेव्हा पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी त्याचं काय होतात, आयन्स तयार होतात. आयन्स तयार होतात म्हणजे NaCl पाण्यात टाकलं तर Na+ होतंय, Cl- होतं. ठीक आहे, तर Na+ आणि Cl- हे काय झाले, कॅटायन्स आणि आयनाइज म्हणजे आयोनिक रिॲक्शन हे कंपाऊंड काय करतात, दर्शवतात. ठीक आहे, त्याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट बॉन्ड जे आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे, तो आपण पुढील लेक्चरला बघू.